ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत वातानुकूलित डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाली असून या बसचा शुभारंभ आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे। या डबल डेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आरामदायी होणार असून ही बस आपली स्वतःची आहे असं समजून तिची काळजी घ्यावी असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी नमूद केले आहे। यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, महापालिका आयुक्त सौरभराव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, नगरसेविका काजल गुनिजन, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, जीजी गोदेपुरे, मधुकर बोडके, मिताली संचेती, दीपक झिंझाळ, जितेंद्र कदम, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका भवन येथून लुईसवाडी येथे पुन्हा महापालिका भवन असा प्रवास डबल डेकर बसमधून केलाय। जीजीसी तत्वावरती या बसेस ठाणे परिवहनमध्ये दाखल होणार असून त्यांचा कोणताही भार परिवहन सेवेवरती पडणार नाही। या डबल डेकर बसमध्ये एकाच वेळी 65 प्रवासी आसनस्थ होऊन प्रवास करू शकणार आहेत, तर 33 प्रवासी उभं राहून प्रवास करू शकतील। सद्यस्थितीमध्ये ही बस तिरात नाका ते गायमुख या मार्गावरती धावणार आहे। इलेक्ट्रिक बस असल्यामुळे ठाणेकरांचा प्रवास पर्यावरणपूरक असा होणार असून ठाणेकरांना या बसमधून पर्यटनाचा आनंद लुटता येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। परिवहन ताफ्यामध्ये आणखी 9 बसेस लवकरच दाखल होणार असल्याचं परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी सांगितलं। ठाणे शहरामध्ये पहिल्यांदाच ही डबल डेकर बस आज सुरू झाले। 10 डबल डेकर बस आज रस्त्यावर धावतील आणि या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, त्यामुळे पूर्णपणे प्रदूषणमुक्त पोल्युशन फ्री गाड्या आहेत। आणि कुठं चालला? घरी 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 हायवेला गेलो आपल्या घरी, पहिला स्टॉप तुमचा घर आहे। प्रदूषण मुक्त करणाऱ्या या 10 बसेस आहेत, आणखी 10 बसेस येणार आहेत त्या डबल डेकर, आणि त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होईल। या वर्षभरामध्ये 350 बसेस एकूण येतील ताफ्यामध्ये, आणि त्यामध्ये 20 डबल डेकर असतील। पूर्णपणे एअर कंडिशन आणि इलेक्ट्रिक व्हेकल असल्यामुळे या सर्व बसेसचा फायदा ठाणेकरांना होईल। आणि या बसची कॅपॅसिटी डबल आहे, त्यामुळे दुप्पट प्रवासी वाहून नेण्याची क्षमता या ठिकाणी या बसमध्ये आहे। त्याचबरोबर ही पूर्णपणे जीसीसी मॉडेलवर असल्यामुळे महापालिकेचा कुठलाही पैसा खर्च यामध्ये न करता जीसीसी कॉन्ट्रॅक्टवर या गाड्या दिलेल्या आहेत। 12 वर्षाचा त्यांचा कालावधी आहे, आणि मला आनंद आहे की 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, कामगार दिनाच्या दिवशी ठाणे महापालिकेने एक अतिशय स्तुत्य उपक्रम आज सुरू केलेला आहे। त्याचा शुभारंभ झालेला आहे। ठाणेकरांना एक आजची गिफ्ट आहे, महाराष्ट्र दिनाची भेट आहे। ठाणेकरांना सगळ्यांना 2 मिनिटं ही आपली बस आहे, आणि आपण ही बस आपली स्वतःची गाडी समजून त्याची काळजी घ्या आणि स्वच्छ, नीट, निगा आणि सुरक्षित ठेवा।